म्हणजे आता हे क्षेत्र 1 एकरला जर असं 10-5 गुंठे जास्त आहे, जास्त म्हणजे आहे, हां. 50 गुंठे आहे. हां. तुमच्याकडून आतापर्यंत मी रात्री पाहिलं हं. 21,000 रुपये खर्च झाला तुमचा. अच्छा. हां. हां, 21,000 रुपये खर्च झाला. हं. इतक्या हळदीचा दुसरीकडून खर्च झाला असता हं. 30 ते 35,000. बरं, ते खर्च एक तर बचत झाली आणि हळद तुमची समाधानकारक आहे. समाधानकारक. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही काही आज. प्रॉब्लेम नाही. मग ही ट्रीटमेंट शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे का नाही? घ्यायलाच पाहिजे. घ्यायला पाहिजे. घ्याल. मी आता तुमच्याकडून मक्काचं पण मागून घ्यालो. अच्छा, अच्छा. मका सीडसाठी पण मागून घ्यालो. अच्छा. कारण मी ते कापसाचं जर घेतलं असतं तुमच्याकडून, हां. कापसाचा 19,000 रुपये खर्च झाला मग अर्ध्या गुंठ्यावर. अरे 22 बाप! गुंठ्यावर 19,000 रुपये खर्च झाला सीडच्या कापसावर. अरे बापरे! ते जर तुमच्याकडून घेतलं असतं तर 9,000 झाला असता. निम्या आणि निम्या पैशामध्ये. हे पुन्हा उत्पन्न वाढलं असतं आणि खर्च वाचला असता. हां. मग इथं तेच आहे ना, उत्पादन जर समजा एखाद्या शेतकऱ्याला मिळालं बी, तर त्याचा खर्च किती आहे हे तुम्ही अगोदर त्याच्याकडून गणित काढून घ्या. म्हणजे तुम्हाला समजेल की मग ते शेतकरी फायद्यात आहे का तोट्यात आहे. कारण उत्पादन जरी मिळालं तर खर्च जर वाढला तर काहीच उपयोग नाही. त्याच्या हाताला काय लागलं? काहीच नाही ना. तर अशी आपली शेती शाळाची ट्रीटमेंट आहे. कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादन काढून देणारी. तर ज्याही शेतकऱ्याला पुढे क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची आहे त्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल? नाही, घ्यायलाच पाहिजे. घ्यायलाच पाहिजे. घ्यायला पाहिजे. म्हणजे घ्यायला पाहिजे. आपण रासायनिकडे म्हणजे कृषी केंद्राकडे गेलो ना, हां. खर्च जास्त. ज्या औषधावर त्याला जास्त मार्जिन आहे का ते 100% चांगलं आहे म्हणतात. हां. पण Original तुम्हाला औषध रिझल्ट आपल्या- येऊ का नाही येऊ? रिझल्टशी काही घेणं देणं नाही. शेतकऱ्यांच्या रिझल्टशी काही देणं घेणं नाही काही घेणं त्यांना. नाही. अच्छा. ठीक आहे शेतकरी मित्रांनो, पहा